लागेल ना. कशी ओव्हरलोड लागेल? अहो दादा माल आता तुम्हाला पाहिजे, तुम्हाला माहिती पाहिजे माल कसा ओव्हरलोड आहे. हिराच्या टोलला आहे, गाडीत वजन आहे फक्त 700-800 किलो आणि मला बोलतात ओव्हरलोड आहे. बघा हे बघा, चेन्नईपासून आपलं जायचं बरोबर 1800 किलोमीटरचा आपला प्रवास आहे. सकाळ सकाळ पियाला खूप म्हणजे खूप चांगला लक्षात ठेवा. नारळपाणी खूप मोठा प्रवास होणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेअर करा, सगळ्यांना बघून दे की ड्रायव्हर कसा राहतो, कसा नाही, कसा त्याची लाईफ जगतो. स्वामींचं नाव घेत घेत इथपर्यंत आलं मित्रांनो. खरं सांगतो वातावरण मला हा सगळ्यात जो सूर्य मावळाचा जो सीन आहे ना मला जाम आवडतो. बघा मागवली मस्त एक डाळ तडका, हे रोटी वगैरे. भावांनो नमस्कार तुम्हाला सर्व. हे शिवर आहे आपली गाडी बघा कुठे लावली आणि बरोबर आपण आता आलो या कंपनीमध्ये. या कंपनीचं नाव आहे बरोबर दास. आता बरोबर आहे बरोबर चेन्नईमध्ये आणि आपल्याला इथं भेटला भाऊ लोड. इथून गाडी भरून आपल्याला जायचं आहे खूप लांब. या मी असं विचार नव्हता केलेला की चेन्नईमधून आपल्याला जायचं बरोबर 1800 किलोमीटरचा आपला प्रवास आहे. बघा ह्या 2 गाड्या इथे लागलेल्या आहेत पार्किंगला, 3 गाड्या. त्या लोड झाल्यानंतर मग आपला हा प्रवास चालू होईल. इथनं बरोबर 1800 किलोमीटरचा. भाऊ नो फर्स्ट टाइम जर्नी करतो मी एवढं लांबची, 1800 किलोमीटर. बघूया आता गाडी कधी लोड होईल. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा. आणि भावानो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावानो, कारण तुमचा भाव एवढा मेहनत करतोय, एवढं मोठं लांब लांबचे राज्य फिरतोय, काहीतरी सपोर्ट करा ना भावानो. चला मग आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. हे बघा आपली इथे गाडी आहे, आता गाडी लोड करायला घेऊ. चल मित्रांनो वाजले बघा किती आता बरोबर 12:18 झाले आहेत. आपण बरोबर जस्ट आता कंपनीला बाहेर पडलोय. ॲक्च्युली पाठीमागे शूट नाही केली कारण का भरपूर काळोख होता आणि त्याच्यामुळे भाऊ जरा इथे जरा डेंजर परिस्थिती आहे. बरं पहिला इथनं बाहेर पडूया. आता आपल्याला बरोबर हायवे लागेल, जाऊया पहिला आपल्या पार्किंगला. गुड मॉर्निंग मित्रांनो, शिव सकाळ तुम्हाला सर्वांना. मित्रांनो आता आपण गाडी भरलेली, स्पेशली इथून पहिल्यांदा आपण गाडी भरली चेन्नईमधनं. आणि आपल्याला जायचं आहे ते म्हणजे तुम्हाला माहितीच असतं, टायटलवर आणि थंबनेलवर तुम्हाला समज असेल की आपण चाललो बरोबर गुजरातमध्ये सानंदला. पण आता भावानो आता इथनं झोप चांगली आपली झालेली आहे, मस्तपैकी चहा पाणी वगैरे सगळं झालेलं आहे, फ्रेश पण झालो. आणि आता इथनं कुठे थांबायची गरज नाही. आता कुठे आपल्याला बाहेर काय खाता येणार नाही. आज आपला आहे उपवास, सोमवार असल्यामुळे आपण आता आपल्याला गाडी कंटिन्यू आपल्याला पळवायची आहे. रूट आपण रनिंगमध्ये आपण डिसाईड करू की आपल्याला कुठून जायचं कुठून नाही. चला मग आपण या प्रवासाला सुरुवात करूया आणि डायरेक्टली जाऊया गुजरातमध्ये. हा खूप मोठा प्रवास होणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेअर करा, सगळ्यांना बघून दे की ड्रायव्हर कसा राहतो, कसा नाही, कसा त्याची लाईफ जगतो. हे बघा सूर्यास्त बघा. बरोबर आता वाजल्यात 6:30 वाजून गेलेत. मला वाटतं समथिंग 7 वाजले असेल. हां परफेक्ट 6:58. तर मित्रांनो चला आपण या प्रवासाला सुरुवात करूया. चांगली मस्त आहे की एकदम टकाटक झोप दिले, टकाटक. कुठे गेला हा गाडीवाला, त्या गाडीवाला जरा तेरी गाडी निकाल. मित्रांनो पण बघा आता जस्ट आता हायवेला लागलोय. सकाळ सकाळी निघायचा प्लॅनिंग म्हणजे काय, रात्री मला भरपूर झोप येत होती आणि जसं आपण कंपनीत गेलो गाडी लोड करायला तर त्याला तिथे ॲक्च्युली वेटिंगवरती होता आपला नंबर. तर त्याने विचार केला की रात्री 12:30 वाजलेत गाडी बाहेर काढायला कंपनीतनं. तर मी बोला आता झोपूनच मस्त घेऊया, एकदम झोप पण पूर्ण प्रॉपर होईल. त्यानंतर मग आपण सकाळी पहाटे एकदम परफेक्ट असं निघू. प्लॅनिंग माझा एकदम सक्सेस ठरला, कारण त्याच हिशोबात मी गाडी काढली सकाळी 7 वाजता. बरोबर 5चा अलार्म लावलेला, पण 5चा अलार्म का माझ्याकडे वाजला नाही. भावानो ॲक्सिडेंट बघा, गाडी पलटी झाली आहे तमिळनाडू. मला असं वाटते आय थिंक बघा ही गाडी इथनं आली आहे आणि तो रात्री मला असं वाटते झोपेत ना त्याचा ॲक्सिडेंट 100% झाला असावा. कारण भरपूर असे प्रकरण घडत आहेत की झोपेचा बळी पडला जातोय. तुम्हाला सांगतो जर झोप आली तर भावांनो पहिले झोपून घ्या, त्याच्यानंतर पूर्णपणे गाडी चालवा. चला मित्रांनो
जरा 2 मिनिटासाठी जरा मस्त आहे की सकाळ सकाळ नारळ पाणी पिऊया, कारण नाश्ता नको करूया आता, डायरेक्टली जरा एकदम असं फुल फ्रेश होऊया, नारळ पाणी पिऊ. चला. वातावरण बघा असं आहे भाऊ, एक नंबर बघा मस्त. रस्त्यावरती लावलं आहे नी 25 रुपये, 25 रुपीज. त्या साईडला कुठला तरी मंदिर आहे वाटतं, काहीतरी प्रभू श्रीरामाचा. ना मिक्स हा मीडियम है ज़्यादा, हाँ मलाई ज़्यादा और मीडियम. मीडियम पाणी चाहिए. गाडी बघा भावानं लावली इथं मधी. सर्व्हिस रोड पण नाही, हा सर्व्हिस रोड या साईडला आहे. जर समजा कुठला पोलिसवाला वगैरे आला तर मग आपल्याला थांबवणार भावानं. थांबवणार म्हणजे काय ना काय तरी इथे तिथे काय ना काहीतरी फाईन बिन मारणार. नारळी पाणी किती का ना 25. एक नंबर यार, सकाळ सकाळ प्यायला खूप म्हणजे खूप चांगलं असं. लक्षात ठेवा नारळ पाणी. हा 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 चला निघालो मस्तपैकी नारळ पाणी पिऊन. बघा आपण हा राईट साईडचा हायवे सोडतोय आता. आपण हा डायरेक्टली चाललो आहे त्या गावात ना. त्या गावाचं नाव बरोबर राणीपेठ. आणि हा रस्ता जो मी तुम्हाला ते नेतोय तो डायरेक्टली आंध्रामध्ये घेऊन जाईल परत आपल्याला. राणीपेठच्या नंतर चित्तोर, त्याच्यानंतर तुम्हाला मी पुढे अशी अपडेट देत राहील. चला आपण बरोबर पोचलो आहे चित्तोरला, आंध्र प्रदेशमध्ये. बॉर्डर क्रॉस केली तामिळनाडूची. साधारण हा जो आंध्र प्रदेशचा जो भाग आहे म्हणजे तामिळनाडू ते कर्नाटक पर्यंत जायपर्यंत 80 किलोमीटरचा असा हा मधला पॅच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आंध्र प्रदेश लागतो. मित्रांनो ही जी तुम्हाला ब्लिंकवाली लाईट दिसते ना ती भावांनो बरोबर जेव्हा 80 किलोमीटर होता कर्नाटकची बॉर्डर म्हणजे कर्नाटक आणि आंध्र तेव्हा लागलेली आहे. आता बरोबर राहिलं आहे 2 किलोमीटर. म्हणजे मी स्वतःला एवढा रिक्समध्ये टाकला आहे ना. पाठीमागे 50 किलोमीटरला जेव्हा बॉर्डर होती तेव्हा बरोबर एक पेट्रोल पंप लागलेला इंडियन ऑइलचा. मला असं वाटलं की पुढे असेल, पण हा जो रोड आहे ना नवीन झालेला रोड आहे, तर त्याच्यामुळे मला पाठीमागे अजिबात मला कुठे डिझेल पंप भेटला नाही. आता मी जस्ट आता बॉर्डरला पोहोचेल, पण या ब्लिंक लाईटीवरती मित्रांनो 80 किलोमीटर गाडी चालली आहे ब्लिंक लाईटीवरती. रिझर्व नाही, रिझर्वच्या पुढचा जो ब्लिंक वागट असतो त्याच्यावरती. कंपनीने सांगितलं की 80 किलोमीटरला चालू शकते, पण मी 80 किलोमीटर प्रॉपर चालवली आहे, कारण माझी चालवायची पद्धत ही 60ची स्पीड आहे. मी स्वतःला रिक्समध्ये टाकला आहे. पण आता पुढे आता बॉर्डर लागेल. बॉर्डर तर नाही अशी पण जसं आपण कर्नाटकमध्ये एंट्री करू आता पण 2 किलोमीटर बाकी आहे, तर लगेच आपण तिथे डिझेल टाकून घेऊ. मला भेटला नाही का डिझेल पंप. बघू आता सरकार का स्वामींना हाक मारतोय स्वामी मला फक्त पेट्रोल पंपवरती पोचवा, कारण मला एवढा इथं रस्त्याचा नॉलेज नव्हता डिझेल पंप भेटेल की नाही. मित्रांनो हे बघा नॅशनल ऑथॉरिटी ऑफ इंडिया. आता इथे पुढे टोल आहे. टोल क्रॉस केल्यानंतर कर्नाटक हद्द स्टार्ट. आणि त्या टोलची प्राईस बघा 35 रुपये, रिटर्न जर्नी 50. म्हणजे ह्या मार्गे चित्तूर ते बँगलोर मार्गे म्हणजे आता पुढे आपल्याला कोलार लागेल. ह्या मार्गे टोल तर जास्त नाही, फक्त आपल्याला 2 टोल लागले आहेत. पण रस्ता आता एकदम टाकाटाक झालेला आहे, प्रश्नच नाही. हे बघा आता पुढे पुढे आपल्याला पहिला पेट्रोल पंप बघायचा भावानो. बघा लागला टोल. मित्रांनो फायनली भेटला आपल्याला डिझेल पंप. ते सुद्धा कुठचा नायराचा. मी विचारच करत होतो की यार भेटेल की नाही, पण बॉर्डर क्रॉस केल्याने बरोबर 3 किलोमीटरवरतीचा हा पंप होता. त्याच्या बरोबर रेट आहे बरोबर 91.31. नशीब आलिजवेल स्वामींचं नाव घेत इथपर्यंत आलं. मित्रांनो खरं सांगतो खूप या रस्त्याला पेट्रोल पंप जास्त नाही आणि आहेत, पण ते जास्त करून बंद आहेत नाही इंडियनचे. आपण आता इथनं मला असं वाटतं 5,000मध्ये आपली गाडी फुल होईल. आणि जे आपण मुंबईतनं जर्नी चालू केलेली आंध्रामध्ये
9:30 वाजल्यामध्ये आपण ती माहिती गाडी चालवली अंदाजे तुम्ही सांगा. बरोबर 1650 किलोमीटर आपली गाडी चालली आहे. आता डिझेल फुल करून घ्या आणि इथं डायरेक्ट निघा. आपण डायरेक्ट असं पण आपण कर्नाटकमध्ये तर आलो आहे, पण बघू आता पुढे आपल्याला कुठे काय जरा इथून दाबा स्पीडवरनं आपल्याला जायचं आहे, एअरपोर्टचा रस्ता पकडायचा आहे. चला पहिला आपण टाकी फुल करूया. हे बघा मित्रांनो, आपण बरोबर आता डिझेल भरला आहे. फक्त 5 लिटर फक्त बाकी होता पूर्ण टाकी खाली व्हायसाठी. म्हणजे विचार करा, आपण 55 लिटर टोटली डिझेल संपवलं. फक्त 60 लिटरची आपली टाकी आहे. आता बसला आपल्यावर 54.90 म्हणजे 55 लिटर झाला. अजून जर का गडबड केली असती तर आता 100% पुढे ना गाड्या कधी बोलतात ना की जे नशिबात तुमच्या असते ते तुमच्या पाठीमागनं कोण काय करू शकत नाही. जे भेटे नशिबात असते ते नशिबात नसते ते तुम्हाला कधीच भेटू शकत नाही. मित्रांनो, हा बघा समोर जो तुम्हाला ब्रिज दिसतोय हा आहे बरोबर ऑस्कोटे टू दाबसपेठ. हा ब्रिज बघा कसा आलेला आहे, असा गोल फिरून. आणि हा डायरेक्टली सिटीमध्ये न जाता हा डायरेक्ट जाणार सिटी क्रॉस करून दाबसपेठला. बघा ह्या साईडला इथून हा असा गोल फिरत फिरत हा डायरेक्टली बघा इथून हा आपल्याला लेफ्ट टर्न मारायचा आहे. हे बघा हा लेफ्ट टर्न दावण हल्ली. चला भावांनो, विदाउट ट्रॅफिक. ज्याच्याकडे पैसा आहे म्हणजे टोल टॅक्स भरायसाठी तो इथून जाणार भावांनो. आणि ज्याच्याकडे टाईम भरपूर आहे, त्याला घाई नाही घरी जायची किंवा माल द्यायची घाई नाही, तो भाऊ ट्रॅफिकमध्ये जाऊन आरामात जाऊ शकतो भावांनो. हा बघा हा दुसरा टोल लागलेला आपल्याला. आणि आता आपण पोहोचलेला बरोबर दाबसपेठच्या जरा पाठीमागे आहे. ऑस्कोटे सोडल्याच्या नंतर हा दुसरा टोल. आता पुढे आपल्याला बरोबर ऑस्कोटे लागेल, त्यानंतर मग आपला 4 नंबर हायवे. तर इथपर्यंत आपले साधारण 400 किलोमीटर आपले 400 किलोमीटर आता आपला रनिंग कधी झाला आहे. अजून लय लांब आहे भाऊ. 1800 किलोमीटर म्हणजे झाला काय आपला प्रवास. खतरनाक होणार, खतरनाक. आलो ना. तुम्ही विचारायचं अरे आलो म्हणजे हा कुठे आला, मुंबईत विमत की काय? नाही भाऊ नाही. बघा आपण आता आलो बरोबर दाबसपेठला. हा दाबसपेठचा सर्कल आहे. हा डायरेक्टली बँगलोरला जाईल. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्रामध्ये. हो 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 इथून आलेलो ह्या साईडला. आता इथे चाललो आहे. चला काही ना काहीतरी येतं जरा बघूया, काहीतरी म्हणजे एक खाऊन घेऊया थोडंफार काय भेटलं तर. मटेरियल आहे हो. हां ओव्हरलोड लागेल. कशी ओव्हरलोड लागेल? अहो दादा माल आता तुम्हाला पाहिजे, तुम्हाला माहिती पाहिजे माल कसा ओव्हरलोड आहे. हो तुमचा फ्रॉड आहे दादा. काटा वजन मी तुम्हाला कसं सांगू. सिराच्या टोलला आहे गाडीत वजन आहे फक्त 700-800 किलो आणि मला बोलतात ओव्हरलोड आहे. बघा हे बघा 4.5 टन दाखवते मला. हे अशी फालतूगिरी आहे या ठिकाणी. लक्षात ठेवा कधी पण असं फसवणूक होते. नडणारा पाहिजे कोणतरी फुल डायरेक्टली आरपार. त्याच्याशिवाय इथे हे लोक कोण असं म्हणजे तोंड त्यांना चालणार नाही. मग कोण नडणार असेल तर डायरेक्ट बोलू दिलं बाई मी वजन तुला का सांगू, मला माहिती आहे वजन एवढंच आहे, पण मी तुला का सांगू, तुझं का माहिती आहे दादा. आणि मराठी माणूस आहे, मराठी वगैरे चांगला बोलतो तो. ओव्हरलोड काय 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 दुनिया यार भाऊ. असं कसं होणार. एक प्रामाणिकपणे काम करतोय आणि हे लोक त्याला दोषी ठरवतात. लक्षात ठेवा जे कलियुग चाललाय ना, लय म्हणजे लय खराब आहे. लक्षात ठेवा हा कलियुग लय खराब आहे. एका म्हणजे जो चांगला व्यक्ती जगणारा त्यालासुद्धा गुन्हेगार ठरवतात. लक्षात ठेवा पब्लिक. चला आता जस्ट आता आपण पाठीमागे सिराचा टोल सोडलाच आहे. लक्षात ठेवा कधी पण जर तुमच्याकडे काय पेपर वगैरे म्हणजे तुमच्यामध्ये काय फॉल्ट असेल लांबनाच असा बघायचा की तिथे कुठचा कोण सेल टॅक्सवाला आहे का, कुठला ट्रॅफिकवाला किंवा पोलीसवाला आहे का. तर गप्पा राईटची लाईन पकडायची आणि डायरेक्टली गाडी पळवायची.
जर आपली चुकी असेल तर तुम्हाला माहिती आहे मागाशी तर आपली चुकी नव्हती, पण आता आपण आलो दुसऱ्या टोलवरती, तरीसुद्धा आपल्या लोकांनी 4.5 टन वजन दाखवला आपली चुकी नसताना. म्हणूनच चुकीला माफी नाही. आपण जिकडे चुकत नाही तिकडे आपण डायरेक्ट व्हिडिओ काढणार आणि दाखवणार. त्यांना सांगितलं भाई इतना मेरा वजन नाही आहे, तर बोलतो हां ठीक आहे जाओ. चला मित्रांनो पुढे जाऊन मस्त की जरा चहा पिऊया, जरा पाय जरा एकदम मस्त जरा हलकी करूया. चला मस्त जरा एक चहा मारूया. इथे राजस्थान ढाबा आहे. हा सूर्य बघा पाहून कसा एकदम आता मावळतोय. वातावरण मला हा सगळ्यात जो सूर्य मावळाचा जो सीन आहे ना मला जाम आवडतो. बघा ना पाहून कोणाकोणाला आवडतो मित्रांनो असा सीन. मला तर जाम आवडतो, जाम म्हणजे जाम. चला आपण जास्त आता चहा प्यायला जाऊया. चला तिकडे चला चहावर झाली, आता डायरेक्टली जाऊया. आरामसुद्धा झाला, काळोखसुद्धा झाला, अजून काय पाहिजे. जाऊया आता डायरेक्टली सावकाश, कारण आता थंडी इथे भरपूर आहे. मला आता जाणवायला लागले म्हणून बघा त्या साईडची काच बंद केली आहे. आता पाठची बंद करणार काच, आणि ही सुद्धा इथं आता बंदच ठेवणार आहे. थंडीचे दिवस आहेत भावनो, एक तर आपल्याला थंडी सहन होत नाही. चला निघे, चहा पिऊन जरा बरा वाटला. मित्रांनो विचार करतो आता की मगाशी ते चहा पियालो, थोडा पण आता आलोय पुढे भरपूर. 1800 किलोमीटर गाडी चालवायला मला किती दिवस लागतील ते विचार करतोय. आजचा पहिला दिवस आहे आणि आताचे फक्त जेमतेम 550 किलोमीटर आता आपली रनिंग कट झाली आतापर्यंत. तुमच्या वीक म्हणजे तुम्ही आपल्या ब्लॉगवरती भरपूर जण आपले ड्रायव्हर आहेतच. 1800 किलोमीटरला फक्त किती दिवस लागतील याचा फक्त मला अंदाज फक्त तुम्ही सांगा. आपली गाडी पण मी पोहोचवायचा प्रयत्न करतोय लवकरात लवकर. 2 दिवसात तर पोहोचू शकत नाही गॅरंटी. त्याच्यामध्ये आपला आराम सुद्धा असणार, गाडीचा सुद्धा आराम असणार, आपला जेवायचा टायमिंग इम्पॉसिबल 2 दिवसात. मला असं वाटतं 3 ते 4 किंवा 5. काय वाटतं तुम्हाला? आकडा फक्त मला सांगा कमेंट करून. 3, 4, 5 काय मला माहीत नाही. आता चला आपल्याला प्रवास तर करायचा रात्रभर, पण जरा पहिला आता जेवायला बघूया, कारण माझा उपवास आहे. माझा पहिला उपवास सोडून घ्या. गाडी थांबते का माहीत नाही. बघा वाजले तर बघा किती 10:15 झाले आहेत. मला ॲक्च्युली कुठे धाबा भेटला नाही. ॲक्च्युली पाठीमागे धाबा होता बीड महाराष्ट्र, जरा कॉलवरती बोलत होतो त्याच्यामुळे गेला पाठीमागे. त्यानंतर मला जो धाबा भेटला नाही, पण मला आता पुढचा पण धाबा येऊन दे किंवा आपण आता डायरेक्टली जेवायला बसायचा. भेटला बा एकदाचा, भेटला देवाच्या कृपेने भेटला एकदाचा. चला ही बघा मागवली मस्त एक डाळ तडका, हे रोटी वगैरे असं याच्याकडे मिरची वगैरे कांदा वगैरे खाव्या. चला भरपूर भूक लागली यार, राहत ना अजिबात, आणि उपास आहे ना. जेवायला मित्रांनो उपास सोडतो असं पण. मोबाईल लावला आहे गप्पा बॉटलला. ढाब्यावरती स्पेशली हा तडका लय भारी असतो.